गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं की तुम्ही पाहिलं, माझे तर 4 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले आणि आता मी 5व्या ज्योतिर्लिंगाला चाललो तर भीमाशंकरला। तर आता सकाळचे 3 वाजले आणि आता मी निघणार आहोत दिवावरून। दिवावरून आम्ही गणेश घाटपर्यंत जाणार आहोत गाडीने आणि तिकडून मग आम्ही ट्रेक करत जाणार आहोत। तर भीमाशंकरला जायला बेसिकली 3 रूट आहेत। एक तळेगाववरून तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने पण जाऊ शकता, टॅक्सी वगैरे घेऊन, आणि सेकंड रूट आहे तो सिटी घाटचा आहे, आणि थर्ड आहे तो गणेश घाट, आणि तुम्ही पुण्यावरगे पण जाऊ शकता बसने। तर आम्ही ट्रेक करत जाणार आहोत। तर ट्रेक करत तुम्हाला जायचं असेल तर गणेश घाट आणि सिटी घाट हे 2 मार्ग आहेत। तर आता मी निघालोय दिव्यावरून, तर भेटू पुढे गेल्यावर। तर आता वाजलेले 3:45 आणि निघालोय आता आम्ही दिव्यावरून गणेश घाटसाठी। गणपती बाप्पा मोरया। तर वाटेत आता आम्ही थांबलेलो आहोत इकडे, आणि इकडे एक सुंदर असा स्पॉट आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता वाजलेले आहेत 6 आणि अजून अर्धा पाऊण तास लागेल आम्हाला गणेश घाटला पोचायला। मग तिकडून आमचा जो ट्रेक आहे तो चालू होणार आहे। बघू शकता किती भारी स्पॉट आहे हा। तर भीमाशंकरला जायचा अचानक प्लॅन ठरला नव्हता, तर प्लॅन माझा अगोदरच ठरलेला, कारण 1 जुलैला बड्डे होता, तर त्या दिवशी सोमवार आलेला। तर मला जायचं होतं कुठेतरी, म्हणजे एखाद्या ठिकाणीच जायचं होतं जिकडे ज्योतिर्लिंग असेल। तर माझा प्लॅन झालेला भीमाशंकरला जायचा। तर प्रतापला सुट्टी नसते मंडेची, तर तो बोलला की आपण रविवारी जाऊ। तर मग बोललो चालेल। मग अचानकमध्ये आम्ही काल रात्री प्लॅन केला आणि रात्री निघालो। तर आता आम्ही वाटेत थांबलो इकडे, अजून अर्धा पाऊण तासाने पोचू गणेश घाटला। मग तिकडून जो ट्रेक असेल तो चालू होणार आहे। तर भेटू पुढे गेल्यावर। तर आता मी खांडस या गावी पोचलेलो आहोत, आणि इकडे आता नाश्त्याला थांबलो आहे, आणि इकडून नाश्ता वगैरे करून मग ट्रेक चालू करणार आहोत। तर आता मी पोचलेलो आहे इकडे बेसला, आणि इकडे गाडी वगैरे पार्क केलेली आहे, आणि बरोबर आता पाऊस पण चालू झाला आहे, भरपूर पाऊस लागतोय। तर आता मी ट्रेक चालू करणार आहे, आणि तिकडे बोर्ड वगैरे लावलेले आहे ॲक्च्युअल, म्हणजे जो ट्रेक वगैरे कुठून चालू होणार आहे, तर ॲरो वगैरे दिलेले आहेत। तर आता इकडे पार्किंग स्लॉट सारखे एक बनवलेले आहे, इकडे गाड्या वगैरे पार्क करू शकता। तर आता इकडून निघालो आहे आम्ही, ट्रेक चालू करतोय। तर इकडे आता मी गणपती मंदिराकडे पोचलेलो आहोत, बघू शकता तुम्ही। तर तिकडून आम्ही खालून ट्रेक चालू केलेला, अजून भरपूर ट्रेक चालू आहे, बाकी आहे हा, तर अजून 15% पण नाही झाला। तर भीमाशंकर अभयारण्यात एक शेकरू म्हणून प्राणी आढळून येतो, ज्याला जॉईंट स्क्विलर असे बोलतात, इंडियन जॉईंट स्क्विलर। तर ती एक मोठ्या प्रजातीची खार असते। तर बघू आपल्याला भेटली तर वाटेत। हे प्रताप साहेब। तर अजून भरपूर ट्रेक बाकी आहे, अजून 2.5 तास तरी जाणार आहेत। तर भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये येतं। तर जसं की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, इकडे यायला
3-4 रस्ते आहेत. तुम्ही बाय रोड पण जाऊ शकता, पब्लिक ट्रान्सपोर्ट घेऊन आणि ट्रेक करून पण जाऊ शकता, किंवा मुंबईतून ट्रेन पकडून तळेगावला किंवा पुण्याला उतरून तिकडून बसने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे जी टॅक्सी वगैरे असेल त्याने पण जाऊ शकता. आणि ट्रेकसाठी 2 मार्ग आहेत, एक हा गणेश घाटचा आणि एक शिडी घाटचा. पण तो शिडी घाट बंद आहे बोलतात काका, खाली बोललेले ते. तर आता आम्ही गणेश घाटने चाललो आहे. आम्ही असं पण गणेश घाटनेच जाणार होतो, तर ते बोललेले हा ट्रेक आहे तो 10-12 किलोमीटरचा आहे आणि याच्यासाठी 3 ते 3.5 तास चालावं लागतं. तर चालतोय आता आम्ही. प्रताप चालतोय पुढे. तर तिकडे जेव्हा आपण क्रॉस करू तेव्हा तुम्हाला वन विभागाचं गेट पण दिसणार आहे आणि तिकडे तुम्हाला 60 रुपयाची तिकीट घ्यावी लागेल पर पर्सन. तर आम्ही दोघांची 120 रुपयाची तिकीट घेतली आणि ते गेट काका बोलले की 7 वाजता बंद होणार आहे, तर 7च्या अगोदर तुम्हाला यावं लागेल आम्हाला. तर अजून 7 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे. तर असे जागेजागेवर इकडे असे मार्किंग केलेली आहे, भीमाशंकर मार्ग. तर एवढं चुकायचं वगैरे काही प्रश्न येत नाही. तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची स्टोरी अशी आहे की जो कुंभकर्ण होता, जी बायको होती कर्कटी आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं भीम. तर लग्नानंतर काही काळांतराने कुंभकर्ण लंकेत गेला आणि जेव्हा रामायणचं युद्ध होतं तर त्या टाईमला श्रीरामांकडून कुंभकर्णाचा वध करण्यात आला. तर हे जेव्हा कर्कटीला कळलं तेव्हा तिने देवांकडून संरक्षण म्हणून भीमला इकडे ठेवलं होतं. तर काही काळांतराने जेव्हा भीम मोठा झाला तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचं मृत्यूचं कारण समजलं आणि त्याने देवांकडून बदला म्हणून घेण्यासाठी ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली आणि सर्वात शक्तिशाली बनव असा वर मागितलं. आणि इकडचा एक राजा होता कामरूपेश्वर म्हणून, जो महादेवांची भक्ती करायचा. तर एकदा हे भीमने बघितलं तर तो बोलला की महादेवांची भक्ती करू नकोस, तर माझी भक्ती कर. तर तरी तो राजा ऐकला नाही. मग त्याने भीमने त्या राजाला कैद केलं आणि कारागृहात डांबलं. तर कारागृहात डांबल्यावर पण राजाने कारागृहात एक शिवलिंग बनवलं आणि तिथे महादेवांची भक्ती करू लागला. आणि जेव्हा हे भीमने पाहिलं तेव्हा त्याने ते शिवलिंग तलवारीने तोडायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून महादेव प्रकट झाले. आणि मग महादेव आणि भीममध्ये युद्ध झालं आणि ज्यामध्ये महादेवांनी भीमचा वध केला. आणि तिथून मग हे ज्योतिर्लिंग भीमाशंकर म्हणून ओळखीला आलं. आणि इकडूनच भीमा नदीचा पण उगम होतो. तर तुम्ही सीडी मार्गाने आलात तर तिथून येणार, पण हा पुढे जाऊन दोन्ही रोड मर्ज होतात. तर तो बघा सीडी मार्ग तिकडे आहे, एवढे दिसणार नाही सीडी. ती आहे ती सीडी आहे. तर सीडी मार्ग तिकडून चालू होतो आणि हा गणेश घाट. तर पुढे जाऊन हे दोन्ही रस्ते मर्ज होतात, सीडी घाटवाला पण आणि गणेश घाटवाला पण. तर हे इथून 2 रोड निघाले. एक निघाला तो पदरगडला आणि एक भीमाशंकरला. हा रोड भीमाशंकरला गेला आहे आणि हा पदरगडला. तर ऑलमोस्ट आता आम्ही 3-3.5 तास चालतोय आणि आम्ही ट्रेक तिकडून स्टार्ट केलेला. तो बेस पॉईंट आहे, बघू शकता. तर अजून किती किलोमीटर आहे काय माहिती नाही, तर चालतोय अजून आम्ही. तर फायनली आता मी पोचलोय भीमाशंकर ज्योतिर्लिंगकडे. मागून पूर्ण रांग आहे, अजून 1-1.5 तास लागेल. तर फायनली आता आम्ही पोहोचत आलो. 3 तास लागले टोटल लाईनला. 11:15 वाजता आम्ही लाईन लावली.
आता 1:45 वाजले. तर इथून आतमध्ये आता मोबाईल अलाउड नाही आहे, तर कॅमेरा बंद आतमधून असं आहे. बघू शकतो आपण किती गर्दी आहे ते. मगाशी पण आम्ही ह्याच लाईनमध्ये राहिलो, आम्हाला 3 तास लागले टोटल मंदिरापर्यंत जायला. अजून पण तेवढीच गर्दी आहे. तर आता आम्ही जेवण वगैरे झालं आहे ना, तर आम्ही निघालो गुप्त भीमाशंकरला. तर हा रोड आहे, इकडे आम्ही जेवायला थांबलेलो. खूप भारी जेवण होतं, 100 रुपयात थाली. तर आता निघालो आहे, पाऊस पण खूप लागतोय. तर आता निघालो आहे आम्ही घरी आणि फायनली माझे 5 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले. अजून 7 बाकी आहेत. तर ट्रेक करून येत असाल तर एवढं काय रिस्क असं नाही किंवा कठीण पण ट्रेक नाही. पण थोडं किलोमीटर जास्त आहे, 13 किलोमीटर चालावं लागेल. तर 3, 3.5, 4 तास पण जाऊ शकतात म्हणजे चालण्यावर आहे. पण ट्रेकने एक मजा भारी येते की भीमाशंकर अभयारण्य जे बघायला भेटतं. आणि तुम्ही व्ह्यू तर बघितलेच असाल, पूर्ण धुकं असतं खाली बघा. तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवता येईल जर तुम्ही ट्रेक करून आलात तर. नाहीतर काही गाडीचं ऑप्शन आहेच. तर फायनली आता ट्रेक संपलेला आहे आणि आपण आता आलो बेस पॉईंटला, जिकडे आम्ही गाडी पार्क केलेली बघू शकता. तिकडे आम्ही गाडी पार्क केलेली आणि मग इकडून आमचा ट्रेक चालू झालेला. तर आता निघतोय आम्ही घरी. तर टोटल आम्हाला चढायला 4-4.5 तास लागलेले, जो 13-14 किलोमीटरचा ट्रेक होता. पण उतरायला एवढा टाईम नाही लागत, 3 तास बस होतात, 3-3.5 तास. तर टोटल आमचं 13-26 किलोमीटरचा ट्रेक झाला जाऊन येऊन असा. आणि प्लस आम्ही वर फिरलो ते टोटल 27-28 किलोमीटर चाललो. तर आता निघालो आहे घरी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.